जी लोक आपल्यावर जळतात ती आपल्या जवळचीच कोणीतरी असतात। मग अशा या लोकांना ओळखायचं कसं, त्याची लक्षणे ती आज आपण पाहूयात। मग अशा या लोकांना आयुष्यात जेव्हा तुम्ही प्रगती करू लागता ना, मोठे यश मिळवता, तेव्हा एक गोष्ट नक्कीच तुमच्यासोबत होते। तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसे तयार होतात जी तुमच्या आनंदात सामील होण्याऐवजी तुमच्या यशावर जळू लागतात आणि ती आपल्या जवळचीच असतात। आज आपण याच जळणाऱ्या मत्सर करणाऱ्या लोकांना ओळखण्यासाठी अशा 10 अचूक लक्षणांनी जाणून घेणार आहोत की ही लक्षणे ओळखायला शिकलात ना तर पुढील काही धोका आपल्याला नक्कीच टाळता येतील। काही ही लोक धोकादायक असतात। तुम्ही अशा नकारात्मक लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा। पहिले आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे या लोकांमध्ये तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नसते। पहा, ही लोक तुमच्याशी बोलताना नेहमी नजर चुकवतात किंवा इकडे तिकडे बघतात, कारण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल इतका खोलवर मत्सर आणि द्वेष भरलेला असतो ना की जर त्यांनी तुमच्या नजरेला नजर दिली तर त्यांच्या अंतःकरणातील ईर्ष्येचा आणि आत्मविश्वासाचा अविश्वासाचा भाव तुमच्यापासून त्यांना लपवता येणार नाही याची त्यांना भीती वाटते। त्यांना तुमच्या यशाची कबुली द्यायची नसते, पण त्याच वेळी ते तुमच्या समोर शांतही राहू शकत नाही। म्हणूनच जेव्हा कधी तुम्ही तुमच्या समोर येतात तेव्हा त्यांना प्रचंड अस्वस्थता जाणवते। ते त्यांच्या भावना लपवण्यासाठी खूप धडपड करतात। अनेकदा ते काहीतरी निरर्थक किंवा कमी महत्त्वाचं बोलून विषय पटकन बदलण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या चेहऱ्यावरील तो ताण, ती अवघडलेली देहबोली तुम्हाला सहज ओळखता येते, कारण मनात जळत असताना बाह्यता आनंदी आणि मैत्रीपूर्ण असल्याचा देखावा करणे अत्यंत कठीण आहे। इतकंच नव्हे तर हे लोक अनेकदा एका कोपऱ्यातून किंवा दूरवरून तुमच्या हालचालींवर नजर ठेवतात। जर तुम्ही त्यांना अचानक पाहिले तर ते तात्काळ गोंधळतात आणि मी काहीतरी दूरच किंवा दुसरंच करत होतं अशा प्रकारे बहाणे करून विषय बदलण्याचा प्रयत्न करतात। त्यांची ही नजर चोरण्याचा सवय स्पष्टपणे दाखवते त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रामाणिक आदर नाही तर केवळ कडवट मत्सर आहे। दुसरं लक्षण म्हणजे अशी माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाही। तुम्ही चांगलं काम केलं, लोक तुमचे कौतुक करतील, हे लोक मात्र तुमचं नाव चुकूनही उच्चारणार नाहीत। एखाद्या चर्चेत तुमच्या कामाचा किंवा नावाचा उल्लेख जरी झाला ना, ते फक्त हो ठीक आहे बरं एवढंच बोलून ते संपवतील। विषय तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक तोंड भरून करणार तर नाहीच, उलट जिथे नाव घेतात तिथे मुद्दाम दुर्लक्ष करतील आणि दुसऱ्या कोणाचं तरी नाव पुढे करतील। जर त्यांना तुमचं नाव नाईलाजाने घ्यावंच लागलं तर ते अत्यंत तुच्छतेने त्यांनी एवढं काय केलंय थंड प्रतिसाद देतील। तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्यांचं ते अनुरूप नसणं उलट यातून तुमच्यावर जळत असतात आणि तुमच्या नावाचा उल्लेख सुद्धा त्यांना त्रासदायकच असतो। तिसरं लक्षण म्हणजे हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात। अरे हे असं नाही करायचं, तसं नाही करायचं, याबद्दल अजून थोडा विचार करायला हवा होता किंवा यात खूप काही जास्त खर्च झाला, अजून काही दिवस थांबायला हवं होतं, अशा प्रकारचे बिनबुडाचे सल्ले तुम्हाला नेहमीच ते देत राहतात। त्यांच्या सल्ल्याची खरं तर गरजही नसते, पण मदत करणे हा नसतो, पण तुमचा आत्मविश्वास कमी करणे किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे दाखवून देणे। तुम्ही कोणतीही नवीन गोष्ट केली, नवीन गाडी घ्या, नवीन घर घ्या, नवीन व्यवसाय सुरू करा, त्यांना त्यात दोषच काढायचा असतो। हे लोक स्वतःला तुमच्यापेक्षा नेहमीच हुशार समजतात आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नावर प्रतिक्रिया देतात। त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम नक्कीच निर्माण होईल आणि तुम्हाला नेमकं काय करावं हेच कळणार नाही। अशा लोकांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका आणि संभ्रम निर्माण करण्याचा एक सोपा मार्ग असतो। म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा नवीन निर्णय लोकांना अजिबात कळू देऊ नका। चौथे लक्षण म्हणजे तुमच्या चुका शोधत राहतात। तुम्ही 100% चांगली कामे केली तरी तुमचं अभिनंदन करणार नाही। तुमच्या हातून काही एखादी छोटी चूक जरी झाली तरी ते लगेच बोंबाबोंब करायला लागतात। मी आधीच सांगितलं होतं, हे होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात। त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधीच असते। लोकांसमोर मुद्दाम तुमची चूक दाखवून त्यावर मोठं प्रकरण उभं करून ते तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात। अगदी तुम्ही लहानशी चूक जरी केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण उभं करतात, कारण त्यांना तुमचं यश भावत नाही, त्यांना तुमची फक्त छोटीशी चूक दिसते। दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ अजिबात दिसत नाही, अशी अवस्था अशा लोकांची असते। त्यांनी तुम्हाला कितीही कमी लेखण्याचा किंवा चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुमची क्षमता तुम्हाला असते, हे लक्षात ठेवा। 5वे लक्षण म्हणजे छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात। हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाही, पण तुमचे मित्र, नातेवाईक यांच्या कानात हळूहळू विष पेरत राहतात। तो खूप बदलला आहे, त्याला आता जुन्या मित्रांचा विसर पडलाय, त्याला आता वेळ नसतो, त्याला नातेवाईकच नको, अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांनाही तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात। अनेकदा तुमच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला अचानक बदल जाणवत असेल बघा। ते तुमच्याशी तुटक बोलू लागतात, कमी बोलायला लागतात। हे या कुचक्या विचारसरणीच्या माणसांचंच कारस्थान असतं, कारण त्यांना माहीत असतं की तुमच्या जळणाऱ्या लोकांनी ते तुमच्या विरोधात वळवू शकलेत।
तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल. म्हणून यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला, कारण यांना राईचं पर्वत करून बोलायची सवय असते. अशा कारस्थानी लोकांपासून नेहमी सतर्क राहा. 6वे लक्षण म्हणजे तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात. जळणारी लोक तुमच्या मेहनतीचे कर्तृत्वाचे कधीच कौतुक करणार नाही. त्याऐवजी ते तुम्हाला कमीच लेखण्याचा प्रयत्न करणार. काही मोठं नाही, इतरही लोक करू शकतात, अशा गोष्टी बोलता. तुम्ही नवीन काहीतरी केलं तरी ते लगेच कोणाच्या तरी यशाचं उदाहरण देऊन अधिक त्याला उच्च समजतात. आता बाहेर पडला आहेस, तुला अजून बरंच काही करायचं आहे, असं बोलून ते तुमचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. कारण तुम्ही खूप खचून गेलात तर त्यांना आनंद मिळतो. ते मुद्दाम तुमचा प्रयत्न लहान दाखवण्याचा इतरांची तुलना करतात. त्यांचे एकमेव ध्येय हेच असते, तुमचे यश म्हणजे इतरांच्या तुलनेत काहीच नाही, हा संभ्रम तुमच्या मनात पक्का करणे, ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल. 7वे लक्षण म्हणजे पाठीमागे निंदा करतात पण समोर मात्र गोड बोलतात. या लोकांचा स्वभाव समोरून हसून बोलणे आणि पाठ फिरताच टीका करणे हा असतो. ते तुम्हाला सरळ दोष देणार नाही, पण इतरांच्या मनात तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण करतील. त्यांनी खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असल्याची शक्यता वाटते. अशा बोलण्यातून ते हळूच लोकांच्या मनात संशय निर्माण करतात. तुमच्या समोर असताना ते तुमचे अभिनंदनही करतील, पण हसून बोलतील, पण तुमची पाठ फिरताच तुमचे दोष शोधायला सुरू करतील. यांचा हा कुटील डाव ओळखा. जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर वेगळं बोलत असेल तर समजून जा की तो तुमच्या प्रगतीवर जळत आहे. अशा लोकांना दूर ठेवणंच गरजेचं, कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर, तुमच्या नातेसंबंधावर परिणाम करू शकतात. 8वे लक्षण म्हणजे तुमच्या चांगल्या गोष्टींचे गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत. हे लोक तोंडावर तुमचे कौतुक करणार नाहीत, पण तुम्ही जे करता त्यांचे गुपचूप अनुकरण करतील. तुम्ही ज्या पद्धतीने यश मिळवत आहात तीच पद्धत तेही वापरण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली हे ते कधीच मान्य करणार नाहीत. उलट संधी मिळाली तर ते तुमच्यावर टीका करतील आणि म्हणतील हे सगळं मला आधीच माहीत होतं. कधी कधी त्यांचा हेवाही वाटतो इतका की ते मुद्दाम तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतात. त्यांना स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना वापरायच्या तर असतात. त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका, कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग करून ते स्वतःसाठी करत असतात. त्यामुळे तुम्ही अजून जोमाने मेहनत करा. हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत. 9वे लक्षण म्हणजे तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात. तू एवढं मोठं काम करू शकतोस का, हा त्यांचा स्वाभिभाव. तुमचं यश त्यांचं पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात. हे खरंच त्याने केलंय का असे विचारून ते तुमच्या मेहनतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते नेहमी असं दाखवतात की फसवाफसवी करून मोठे झालात किंवा तुम्हाला कोणाचा तरी सपोर्ट मिळाला आहे. त्यांचा विश्वासच नसतो की तुम्ही हे सगळं मेहनतीने मिळवलं आहे. जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर तो तुमचा मित्र नाही, तर तो तुमच्या यशावर जळणारा पक्का वैरी असतो. त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास हा कमी होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. पुढचं लक्षण म्हणजे तुम्ही अपयशी झाला ना की ते आतुरतेने याची वाट पाहतात. हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत, पण जर तुम्ही थोडं डगमगला असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतात. बघ, मी आधीच सांगितलं होतं की तुला हे जमणार नाही, असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. तुम्हाला अयशस्वी होताना बघून त्यांच्या पोटामध्ये तर कळच येते. पण जगात जळणारी खूप लोक असतात. जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे लोक तुमच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही लक्षात ठेवा, जळणं ही त्यांची समस्या आहे, तुमची नाही. अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर एवढंच शिका, जिथे थांबले तिथे तुम्ही अजिबात थांबायचं नाही. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, त्यांच्या टोमण्यांकडे भीक न घालता त्यांच्या स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही. तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर हेच लोक एक दिवस तुमचं कौतुकही करतील. तुम्ही तुमचं लक्ष ध्येयावरून विचलित होऊ देऊ नका. अशा लोकांना जर उत्तर द्यायचं असेल ना तर ते फक्त तुमच्या घवघवीत यशानेच मिळेल. यशस्वी लोक इतरांवर कधी जळत नसतात, ते नेहमी दुसऱ्यांना प्रेरणा देतात. तुम्हीही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने अशा लोकांना उत्तर द्या. कारण शेवटी लोक काय म्हणतात याला महत्व नाहीच ना. महत्व फक्त यालाच आहे की आपण जीवनामध्ये काय करू इच्छित आहोत. आपल्या जीवनाकडे फोकस करा आणि आनंदी राहा. अशा लोकांना वेळीच ओळखून त्यांना आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा लोकांपर्यंत आपली प्रगती पोहोचणार नाही किंवा आपले निर्णय त्यांच्यापर्यंत किंवा त्यांच्या निर्णयात आपण सहभागी होणार नाही याची काळजी घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा तशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.